श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. उद्या आहे मंगळवार आणि त्याचबरोबर उद्या दसरा देखील आहे. तर उद्या 24 ऑक्टोबर दसरा आलेला आहे. तर बघा, दसरा हा सण आपण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो. तर या दिवशी एकमेकांना शुभकामना आणि आशीर्वाद दिला जातो. त्याचबरोबर नवनवीन वस्तूंची खरेदी देखील या दिवशी केली जाते. 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी जे काही आपण खरेदी करू त्याला खूप सारे महत्त्व आणि शुभ समजलं जातं. या दिवशी सोने खरेदी करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर आपट्यांची पानं ही सोन्याच्या रूपात पूजली जातात. या दिवसाला खूप सारं महत्त्व आहे, कारण या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांनी दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन केलं होतं. म्हणून हा दिवस खूप उत्साहाने आणि आनंदाने आपल्या पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. दिवशी पहा, वेगवेगळे घरामध्ये आपण कामं करत असतो. दसऱ्याच्या दिवशी आपण घरामध्ये जे सरस्वतीचं पूजन करत असतो, त्याचबरोबर शस्त्रांचं पूजन करत असतो. आपल्या नवनवीन गाड्या असतात तर त्या गाड्यांचं सुद्धा धुवून वगैरे त्यांना हार चढवले जातात आणि त्यांना सुद्धा आपण ओवाळत असतो. बऱ्याचशा गोष्टी आपण दसऱ्याच्या दिवशी करत असतो. तर बघा, ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या तर आहेतच आणि त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे, म्हणजे आपले पैसे असतील, सोनं असेल, बँक अकाउंट असतील, या सर्वांची आपण या दिवशी पूजा करत असतो. त्याचबरोबर सोनं ह्या दिवशी लुटवलं जातं. म्हणजेच काय, तर या दिवशी आपट्यांच्या पानाला खूप महत्त्व असतं. त्यांनाच आपण सोनं स्वरूपात मानून, म्हणजेच काय, सोन्यापेक्षा बी जास्त महत्त्व ह्या आपट्याच्या पानांना दिलं जातं. तर पहा, आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे सर्व नकारात्मक शक्ती, कर्णीबाधा, शत्रुपीडा, पितृदोष, त्याचबरोबर कर्णीबाधा या सर्व गोष्टी नष्ट होऊन जातील आणि त्याचबरोबर आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे या शुभ दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे, काय आपल्याला पाण्यामध्ये आंघोळीच्या टाकायचं आहे, ते मी तुमच्याशी सविस्तर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. का आपण उपाय का करत असतो, कारण आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात नकारात्मकता असते आणि ही नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण हे छोटे छोटे उपाय करत असतो. आणि पहा, ही नकारात्मक आपल्या घरामध्ये असतील, आपल्या घराला काही दोष लागलेले असतील, आपल्यावरती जर पितृदोष असेल किंवा मग अजून वास्तुदोष असेल, कर्णीबाधा असेल, शत्रुपीडा असेल, तर आपल्या घराला, म्हणजे आपल्या घराची प्रगती होत नाही आणि आपण कितीही कष्ट मेहनत करू द्या पण त्याचे फळ आपल्याला प्राप्त होत नाही. तर पहा, आपले कष्ट मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कष्टाबरोबर ह्या सर्व उपाय देखील करायचे असतात. तर बघा, आपण म्हणू की हे दोष का लागतात, कसे लागतात. पहा, बऱ्याच गोष्टी घरामध्ये बोलत असतो आणि त्या बोलता बोलता आपल्या तोंडातून काही नकारात्मक शब्द निघतात. म्हणजेच काही वाईट वक्ते शब्द आपल्या तोंडातून निघतात आणि हे शब्द जे आपण निघतात तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता असते. अशा वेळेस आपल्याला ही नकारात्मकता घरामध्ये जाणवते. त्यामुळे दोषसुद्धा तयार होतात. आणि पहा, आपण एखाद्या ठिकाणी आपल्या मित्राला किंवा कुणाला भेटलो आणि तिथे आपण बोलत असलो किंवा मग ती जागा कशी आहे काय आपल्याला माहीत नसतं. मग आपण तिथे भेटल्यानंतर आपण म्हणतो येतो आता मी, तर त्यावेळेस ती नकारात्मक जर शक्ती त्या ठिकाणी असेल तर ती सुद्धा आपल्या घरी आपल्यासोबत येत असते. तर त्यामुळे असे दोष आणि नकारात्मकता आपल्याला निर्माण होत असते. त्याचबरोबर एखादा शत्रू आहे किंवा मग एखादी वाईट व्यक्ती आहे जिच्या मनामध्ये आपल्याबद्दल खूप वाईट आहे, ती आपल्या घरामध्ये आली
तर तिच्या मनातलं जे काही वाईट विचार आहेत तर त्याचे दोषसुद्धा आपल्या घराला लागत असतात, तिची वाईट नजरसुद्धा आपल्या घराला लागत असते. तर बघा, उद्या आपला दसरा आहे, त्यामुळे उद्या लवकर उठायचं आहे आणि भरपूर सारे कामं, लेडीजला तर भरपूर कामं असतात, त्यामुळे उद्या लवकर उठायचं आहे. आणि आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये पहा आपल्याला एक वस्तू टाकायची आहे. आता बघा आपल्याला काय टाकायचं आहे, तर पिवळी हळद असते तर ती चिमूटभर आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे. कारण बघा, दसऱ्याच्या दिवशी हळदीला अतिशय महत्त्व दिलं जातं आणि हळद पिवळ्या कलरची असते आणि आपण ह्या दिवशी सोन्याची पूजा करत असतो. तर त्यामुळे आपल्याला हळद ही चिमूटभर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तिला अतिशय महत्त्व आहे. तर पहा, हळदीमुळे आपल्या ज्या काही नकारात्मक आपल्या अंगामध्ये असतात, तर आपल्यामध्ये काही दोष निर्माण झालेले असतात, काही करणीबाधा असेल तर हे सर्व दूर करण्याचं काम हळद करत असते. आता बघा, आपल्याला अजून एक वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे खडे मीठ. तर खडे मीठ आपल्याकडे असेल तर खडे मीठ टाका, खडे मीठ नसेल तर बारीक मीठ टाकलं तरी चालेल. परंतु हे खडे मीठ आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये का टाकायचं आहे, तर पहा, आपल्याला शत्रुपीडा लागलेली असेल, शत्रुबाधा झालेली असेल, आपल्या आयुष्यामध्ये भरपूर सारे शत्रू असतात. कुणी आपले हितशत्रू असतात म्हणजे घरातले असतात, किंवा मग कुणी बाहेरचे असतात, कुणी शेजारी पाजारी असतात. तर हे जे काही असतात शत्रू, तर ते आपल्या हमेशा वाईट गोष्टी आपल्या वाईटच व्हावं असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे त्यांची जी काही वाईट शक्ती आपल्या काही कामामध्ये अडथळे निर्माण करत असेल, तर त्यामुळे आपल्याला असं मीठ टाकून अंघोळ करायची आहे. तर पहा, ह्या शत्रूंचा आपल्याला काहीच त्रास होऊ नये यासाठी आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे. पहा, आपले भरपूर सारे काम असतात तर ते पूर्ण होण्यास येत असतात आणि अशा वेळेस हे शत्रू मध्ये अडकाठी घालतात. म्हणजेच काय, तर ते आपलं काम न होऊ देण्यासाठी भरपूर प्रयत्न करतात. तर अशा शत्रूंचा नाश करण्यासाठी आपल्याला मिठाचा वापर अंघोळीच्या पाण्यात करायचा आहे. तर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, गंगाजल हे खूप महत्त्वाचं आहे. तर पहा, जे घट बसवलेलं आपण पाणी आहे, म्हणजे घटामध्ये जे पाणी आहे, तर ते पाणी आपल्याला इकडे तिकडे फेकायचं नाही. तर याबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे, त्यामुळे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. तर त्यातलं ते पाणी आहे आपल्याला एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आणि असंच आपल्याला गंगाजलासारखं त्याचा वापर करायचा आहे. कारण ज्या पाणी आहे त्यामध्ये भरपूर सारी शक्ती आलेली असते. या पाण्यामध्ये पहा, 9 दिवसांची देवीची दैवी शक्ती आलेली असते. त्यामुळे हे पाणी आपण इतरत्र कुठेही न फेकता एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आणि गंगाजलाप्रमाणे त्याचा आपण वापर करायचा आहे. तेव्हा असे हे गंगाजल आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होत असते. बघा, आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्तीसाठी आपण काही उपाय करायचे असतात, काही सेवा करायच्या असतात आणि ह्या सेवा उपाय त्याच्यासोबतच आपले जे प्रयत्न आहेत तर ते प्रयत्न देखील करायचे असतात. बघा, जर तुमच्याकडे घट बसवलेला नसेल तर मग तुम्ही दुकानातून गंगाजल घेऊन या, ते गंगाजल तुम्ही त्यामध्ये टाका. तर बघा, गंगाजल तुम्हाला भेटलंच नाही किंवा गंगाजल तुमच्याकडे नाही तर गुलाबजल असेल तर गुलाबजल देखील तुम्ही टाकू शकता. याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये जे धने असतात, ज्याच्यापासून आपली कोथिंबीर तयार होते बघा, ते धने, तर ते अख्खे धने आपल्याला 5 ते 7 अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. कारण दसऱ्याच्या दिवशी या धन्यांना खूप सारं महत्त्व आहे, त्यामुळे आपल्याला असे धने आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. धने जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली ना, तर आपल्या ज्या काही इच्छा आहेत ना त्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात असं म्हटलं जातं. बघा, तुमच्याकडे धने नसतील तर मग तुम्ही जे घरामध्ये घट बसवलेलं आहे त्या घटामध्ये जे धान्य उगवलेलं आहे तर त्यातली 1-2 काडी जरी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकली तरी खूप झालं. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. अशा पद्धतीने ह्या ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि या पाण्याने अंघोळ करायची आहे. तर बघा, तुम्हाला यापैकी काही वस्तू नाही भेटल्या तरी चालेल, ज्या काही तुमच्याकडे वस्तू आहेत त्यानेच तुम्ही अंघोळ करू शकता. तर अशा पद्धतीने जर तुम्ही अंघोळ केली तर तुमच्या घरामध्ये कोणतीही प्रकारचा वास्तुदोष, पितृदोष, त्याचबरोबर तुमच्यामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा राहणार नाही आणि शत्रुपीडा वगैरे असेल तर ती सुद्धा दूर होऊन जाईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे, त्यामुळे हा उपाय करायला अजिबात विसरायचं नाही. कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या, ती इच्छा एका दिवसात पूर्ण होईल, इतका हा प्रभावशाली उपाय आहे.
अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि अंघोळ करताना डायरेक्ट डोक्यावर पाणी आपल्याला ओतायचं नाही. एक मग भरून घ्यायचा आहे, तो आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचा आहे. दुसरा मग भरून घ्यायचा आहे, तो आपल्या डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे. तिसरा मग भरून घ्यायचा आहे, तो आपल्या डोक्यावरती टाकायचा आहे. अशाच पद्धतीने आपल्याला अंघोळ करायची आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर पहा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.